महेश साळवी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी. 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार केले. आता मात्र कमबॅक, परंतु हा बॉल ऑफ स्टिक्सच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक जर पाहिला तर 11 याकड्यावरती जाताना पाहायला मिळतोय. चषक 2024 तुम्ही स्क्रीनवरती पाहतायत. आणि इथं मात्र विलास थांबायला तयार नाहीये. त्याच्या बॅट मधून आणखीन एक मोठा वार, चेंडू सीमा पार येतो ह्या षटकार. संघाने जिंकल्या आणि त्यामध्ये या दोन्ही खेळाडूंचा मोठा आटकंडा राहिलाय. आणखीन एक मोठा प्रहार केलाय. विलास थांबायला तयार नाहीये. हो, मला एक मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा खेळायची आणि त्यामध्ये संधी मिळाली आहे. त्याच्या बॅट मधून आलाय आणखीन एक षटकार. विलास मोठं योगदान आहे. गौरी शंकरचं देखील अष्टपैलू कामगिरी. आणखीन एक मोठा प्रहार केलाय. वा, काय फलंदाजी चालू आहे. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांची झोप उडवणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय विलास आणि त्याच्या बॅट मधून आणखीन एक मोठा षटकार. विकेट टेकर देखील आहे आणि त्याची शैली एक वेगळी आहे. परंतु विलास याच्या बॅट मधून षटकार येताना पाहायला मिळतोय. स्वागत करतोय रोशनचं या षटकाराने. कमी वयामध्ये प्रभावित करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका, आणखीन एक. वा, विलास याच्या बॅट मधून लांबच लांबवरचा, दूरवरचा उत्तुंग असा षटकार. दहाची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिकडे थोडासा फंबल झाला. एक धाव तर घेतली आहे आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय.